आज 8 एप्रिल. स्टायलिश स्टार, आयकॉन स्टार आणि आमचा बनी म्हणजेच अल्लू अर्जुनचा 44वा वाढदिवस. एक मुलगा जो लहानपणी नासामध्ये जाण्याचं स्वप्न बघत होता, तोच मुलगा आज भारतीय सिनेमाला नवी उंची देतोय. पहिली फिल्म सुपरहिट झाली तरी लुकच्या कारणानं कुणी कामच दिलं नाही. 0 ते -100 असं स्वतःला म्हणणारा हा कलाकार 18 वर्षांनी पुष्पानं त्याला पॅन इंडिया सुपरस्टार बनवलं. सगळं बदललं, पण कसं? चला आज जाणून घेऊया बनीच्या खऱ्या संघर्षाची आणि विजयाची कहाणी. अल्लू अर्जुन 1982 साली चेन्नईमध्ये जन्मले. मेगा फॅमिलीचा वारसा. आजोबा अल्लू रामलिंगम कॉमेडी किंग, वडील अल्लू अरविंद प्रोड्युसर आणि चुलत काका चिरंजीवी हे लेजेंड. पण बनीनं कधी सोपत घेतलं नाही. लहानपणी त्याला नासामध्ये जाण्याची इच्छा होती. कधी पियानो टीचर, कधी मार्शल आर्ट टीचर, पण शेवटी सिनेमानं त्याला खेचलं. 2003 मध्ये गंगोत्रीनं लीड रोल दिला. डेब्यू फिल्म सुपरहिट झाली. गाणी हिट, बॉक्स ऑफिस सगळं जाळलं. पण अल्लू अर्जुन स्वतःला म्हणाला, मी कलाकार म्हणून फेल झालो. का? कारण होतं त्याचं लुक. स्वतः सांगितलंय, गंगोत्री हिट झाली पण मी चांगला दिसत नव्हतो म्हणून मला चांगल्या फिल्मच्या ऑफर्स आल्या नाहीत. मी 0 वरून थेट -100 वर गेलो होतो. महिने काम नसल्यामुळं तो निराश झाला. मेगा फॅमिली मधून असूनही कोणी काम द्यायलाच तयार नव्हतं. आणि मग आला एक टर्निंग पॉइंट. नवखा डायरेक्टर सुकुमार आर्याची स्क्रिप्ट घेऊन त्याच्याकडे गेला. अल्लू अर्जुनने ती ऐकली आणि लगेच होकार दिला. चिरंजीवीने स्क्रिप्ट ऐकून कौतुक केलं. आर्या रिलीज झाली आणि नशीब पालटलं. बनीचं नशीब पूर्णच फिरलं. डान्स, स्टाईल, रोमॅन्टिक ऍटिट्यूड सगळ्यांना आवडला. मग आले पेरागू, वेदम, रेस गुर्रम, सन ऑफ सत्यमूर्ती, आला व्यंकटपुरम आलो, एका मागून एक हिट. पण खरी आग लावली पुष्पा द राईजने. झुकेगा नाही साला म्हणत जंगलाचा राजा ठरला पुष्पराज. अल्लू अर्जुननं नॅशनल फिल्म अवॉर्ड जिंकला. तेलुगू अभिनेत्यामध्ये तो पहिला ज्यानं मेल बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड मिळाला होता. पुष्पा 2 मध्ये तर सगळं जाळून टाकलं. आज तो फक्त टॉलिवूडचा स्टार नाहीये, तो पॅन इंडिया आयकॉन बनला. लहानपणी नासाचं स्वप्न पाहणारा मुलगा आज स्वतःच एक वाईल्ड फायर बनलाय. लुक, संघर्ष, नकार सगळं पार करून तो आज स्टाईल, मेहनत आणि समर्पणाचं प्रतीक बनलाय. पत्नी स्नेहा, मुलगा आयान, मुलगी आरा ही त्याची खरी शक्ती. आज 44 वर्ष पूर्ण झाली पण बनीची एनर्जी अजूनही 24 वर्षासारखी आहे. तुम्ही आम्हाला जितकं प्रेम देता तितकंच यश, आरोग्य आणि ब्लॉकबस्टर तुम्हाला मिळावे ही अपेक्षा. कीप पुशिंग, कीप डान्सिंग, कीप रुलिंग द वर्ल्ड. कमेंट मध्ये नक्की सांगा अल्लू अर्जुनचं कोणतं गाणं आणि कोणता डायलॉग तुम्हाला आवडतो. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.